महाराष्ट्रात 21 जून ते 31 जून पर्यंत ओबीसी आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे। ही यात्रा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून जाणार आहे। या संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओबीसीचा लढा उभा करणारे लक्ष्मण हाके जे ते आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करणार। नेमकं आज मुंबई दौरा आणि त्याच्यानंतर पुढचं आता काय नियोजन असणार आहे। सर, तुम्ही आज मुंबई दौऱ्यावर आहात, काय एकंदरीत आजची चर्चा आणि त्याच्या पुढे असं कळतं की तुम्ही मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले दौरे सुरू करणार आहे, आजचं नेमकं कारण? आम्ही 21 ते 31 तारखेच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा 6-7 जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसींचा आक्रोश जनसंवाद यात्रेवरती आम्ही जात आहोत आणि जवळजवळ 6-7 जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाते 21 ते 31च्या दरम्यान। आणि त्यामध्ये मग काही रॅली आहेत, त्यामध्ये काही सभा आहेत, काही तालुका प्लेसला आहेत, काही जिल्हा प्लेसला आहेत आणि ओबीसींचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे। मला इथल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेमधल्या सर्व प्रतिनिधींना माझी कळकळीची विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये 50%हून जास्त असणाऱ्या ओबीसी VJNTच्या आरक्षणाच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण तुम्ही करा। अदरवाईज ओबीसी अनऑर्गनायझेड आहे, ओबीसी संघटित नाही, वेगवेगळ्या 300-400 जातीमध्ये विभागलेला आहे आणि तुमच्या निवडणुकीमध्ये डायरेक्ट प्रभाव पाडू शकत नाही। अशा जर तुम्ही तुमचा समज असेल किंवा तसं जर तुम्ही गृहीत धरला असेल आम्हाला, तर आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आम्ही निश्चित घरी बसवू। व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।